10वीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उच्च गुण मिळवत यश साजरे करत असताना सोलापुरातील एका विद्यार्थिनीची संघर्षमय यशोगाथा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गरिबी, आजारपण आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सोलापुरातील निकिता कुचेकर हिने 10वीच्या परीक्षेत सर्व विषयात 35% गुण मिळवत जिद्दीचे उदाहरण दिले आहे. निकिता कुचेकर ही चंडक प्रशालेची विद्यार्थिनी असून अनेक दिवसांपासून ती आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होती. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने तिच्या शिक्षणासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या होत्या. तिचे आई वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा कठीण परिस्थितीतही चंडक प्रशालेतील शिक्षकांनी तिला शिक्षणाचे महत्त्व पटवून देत परीक्षेला बसण्यासाठी प्रोत्साहन दिले. परीक्षेच्या काळात तिची प्रकृती पूर्णपणे ठीक नसतानाही निकिताने हार मानली नाही. प्रत्येक पेपर देताना तिने परिस्थितीशी संघर्ष करत अखेर 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली. निकिताच्या या यशामुळे परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून तिची जिद्द अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आनंद आहे, आमच्या घरचे आनंद आहे, शाळेतले सर्व लोक आनंद आहे. त्याबद्दलच आम्हाला पण आमच्यामुळे आधार भेटला. त्याच्यामुळे पास होऊ शिकले, नाही तर मी नापास झाले असते. सर लोकांनी मला सांगितलं की तू एवढं वर्ष का वाया घालवती, पुढच्या वर्षी पण वाया घालवती. पुन्हा मग सर लोकांनी आधार दिल्यावर मग मी बसले पेपरला वगैरे. काय वाटतं सर्वात विषयात 35 पडलेत आणि आनंद झाला. 30% म्हणलं तर कसं ती काठावर पडलेली ती, पण कसं आहे जरा घरची परिस्थिती आपली खराब आहे. मी दिवसात सेंटरिंग काम करतो आणि नाईटला मार्केटमध्ये हवाल काम करतो आणि माझी घरची जी आहे ती घरकाम करते. ती मुलीला कसं आहे त्या वितरत अजून एक मुलगी आणि 2 मुलं आहेत मला. त्या तिघाचा घरी सांभाळ करून घरचं काम करून पुन्हा तिने मध्यंतरी दिवाळीमध्ये आजारी होते. त्यावेळी ते शिक्षकाने म्हणले की आता आजारी मुलगी तर कसं करते. तिने म्हणले ह्यावर्षी मी काही शिक्षण घेणार नाही, एवढं वर्ष मला तिला प्रत्येक त्या शिक्षकाने की तिला सांगितले की वर्ष वाया घालण्यापेक्षा की तुला जेवढं तेवढा अभ्यास कर. अशी जर तू नापास म्हणते ना त्या हिशोबाने अभ्यास कर. जर पास झाली तर ठीक, नापास झाली तर ठीक. तिने त्या हिशोबाने अभ्यास केला आणि तिला सर्व विषयामध्ये 35 मार्क मिळाले. तरी या सर्व शिक्षकांचा मी आभार मानतो की त्यांनी तिला आजारी असताना सुद्धा शाळेत समजून घेतले. तिला ताप आला, तिला घरी आणून सोडले. त्यावेळी मी त्यांचा आभार मानतो. भाग्यश्री अमोल कुचेकर. मग ती सारखी आजारी पडत होती, पण तरी बी अभ्यास त्यातनं बी केला. म्हणजे तिला वाटत होतं नापास होते का पास होते, पण तेवढंच काठावर पास झाली. पुढे अजून शिकायची इच्छा आहे. काय कशा पद्धतीने अभ्यास केला त्या वर्षी? म्हणजे तिला सारखी आजारी पडत होती, सारखंच म्हणजे हे करत होती, पण करत होते थोडा तरी अभ्यास केली तिनं की पुढे शिकवायचं आहे. ठीक आहे, पुढे काय बनवायची इच्छा आहे? म्हणजे शिकवायचं काय होईल ते पण शिकवायचं आहे पुढे. जास्त 11वी 12वी तरी काढायची पुढे.